अहो ते मोबाईलच माझ्या हाताने कट झाला. आता बोलत बोलतच कट झाला ते मोबाईल. म्हणजे हे येडव करता करता ते बटन दबलं, कट झाला. मला अजून पुढं बोलायचं होतं, बोलले नाही मी, नाही का. ते हळदी कुंकाच्या बद्दल बोलत होते ना. आता मी पुढचं विसरून बी गेले काय बोलायचं होतं ते. बरं जाऊ दे मग. आता दुसरा व्हिडिओ करायला लागले ना त्याच्या पुढं मला बोलायचं होतं ते पण विसरून गेले. पण आता बघा हे हळदी कुंकू आहे ना, आता हे भरून आता ते दुसरं भरायचं. ते बांगड्या भरायच्या, परत ते कपडा कापायचा, हिरवा कपडा कापायचा, नाडा कापायचा आणि बांगड्या सोडायच्या. त्या बांगड्या ते आपल्याला सुटत नाही, कापत नाही. मग ते बांगड्या सोडून आपण ते भरत राहायचं. प्लास्टिकच्या पणीमध्ये भरायचं. त्याच्यामध्ये हळदीची एक पुडी टाकायची, कुंकाची एक पुडी टाकायची, एक करंट टाकायचा, एक नाडा टाकायचा, हिरवा कपडा टाकायचा. असे 7 आयटम करायचे. मग ते पाकिट बनतं आहे आपलं देवासाठी, गणपती बाबासाठी, लक्ष्म्यासाठी. आता हे मोठे मोठे सण आलेत ना, तर देव परमेश्वर करण तुमचं बी चांगलं, माझं बी चांगलं. मला नाही का हे सपोर्ट करा फक्त बस. काय हो ते थोडं बघा जा आणि ते लाईकचं बटन दाबी जा. तेवढंच बघा मी थोडं तुम्हाला काय म्हणते या. आणि येडो माझा बघा जा. आता माझा येडो बी एवढा मोठा नसतं या, बारीकच असते. एक मला माझ्या बहिणी म्हणून सपोर्ट करा. मला माझ्या बहिणी म्हणून लय परेशानीमध्ये असते. बहिणींनो मी लय परेशानीमध्ये असते, काय सांगू तुम्हाला. तेवढाच आशीर्वाद माझा वाटून घ्या तुम्ही. मी आतापर्यंत लय धक्के खात आले, नुसती मेहनत लय मेहनत करत आले. लय मेहनत तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला विश्वास पण येणार नाही. तुम्ही म्हणाल लाईकसाठी रडत असताना पडत असताना तरी नाही. आहो तुम्ही लाईक करा नाही करा ते तुमची मर्जी. पर एक मनुष्य जन्म म्हणून माणसापाशी माणूस सांगते, माणसापाशी सांगते. आणि आपल्यापाशी सांगून काय उपयोग नाही आहे. आपल्यापाशी सांगून उपयोग नाही आहे. त्यापेक्षा मी तुम्हाला सांगते, मला लाईक करी जा बस. मी तुम्हाला काहीच नाही म्हणत, तेवढं करी जा. मला काय माझं झालं तर झालं, चांगलं आले, थोडं होत जवळ आले या. ते दुसरं ते कमी आहे ना, ते काय म्हणते त्याला मला येतच नाही बोला. सपरेट असं काहीतरी म्हणतात ना, ते कमी आहे ना. ते झालं ना माझं, तर मग होईन बघा काहीतरी. ह्या बहिणीला काहीतरी पोटापुरतं भेटन. मला जास्तची आशा नाही हो. माझं दवापाणी आणि माझं पोट भागलं ना, आणि लेकरांचं शिक्षण झालं ना. हे नातूंचं 2 त्यांचे मायबाप एवढं ध्यान देत नाही. तर एक माझी जी माय मी घातलं इंग्लिश शाळाला, तर मला ते पूर्ण करायचे बस. मला एवढं करून दाखवायचं. मला काय 4 बिल्डिंगी बांधायच्या नाहीत ना, मला जमीन जायदाद घ्यायची नाही. एवढंच पाहिजे मला. लेकराचं शिक्षण माझ्या नातरुंडाचं पूर्ण व्हावं. माझं शिक्षण नाही, लेकरांचं माझ्या शिक्षण नाही, तर मला लय हौस आहे. तेवढं नातरुंडाचं शिक्षण माझ्या पूर्ण व्हावा. 2-3 नातरुंड आहेत ना, 2-3 नाही असे. आता लेकीचे बी आहेत ना. आता 2 पैसे मला भेटलं तर त्यांच्या बी लेकराला मला हातभार लावावं लागणं. भले त्यांच्या मायबापाला नाही, पण त्या लेकरांसाठी तरी. पोरींचे आहेत 5-6, माझे पोरांचे हे 2-3. तेवढ्या पुरतं झालं ना, मला बस झालं. नाती आहेत 5-6, पोरं आहेत 4-7-8 आहेत. त्यांच्या पुरतं झालं ना, म्हणजे शिक्षणापुरतं. शिक्षण झाल्याच्या नंतर बघा तेच बिचारे काहीतरी करतात ना, नोकऱ्या पाणी लागतात, सगळं होईन. त्यांना वाटन तरी आमच्या आजीनं आमच्यासाठी किती केलं बस. म्हणून आहो मी लय. आणि तुम्हाला मी हे दाखवायला लागले का, तर तुम्हाला वाटावं की खरंच ही ताई नाही का, खरंच मेहनत करत आलेली आहे. आणि मी असं खोटं रडणार नाही आहे. मी खोटं माझ्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. मला जिंदगीत कधी रडायला नाही आलं होतं. मी कधीच रडले नाही होते बहिणींना. मी कधीच रडले नाही होते जिंदगीत. रडले मला रडायचं येत नव्हतं. पण आता माझ्या अवलादीनं मला एवढं, म्हणजे अवलादीनं म्हणजे कसं, मेन कामच नाही त्यांना व्यवस्थित. मेन त्यांना कामं नाहीत व्यवस्थित बस. त्याला आता मी नाही का एवढं भरते बघा बहिणींनो. आणि तू ते दाखवलं. एक तर पाऊस यायला लागलाय तिकडं,
पाऊस बी यायला लागलाय. तिकडं जायचं होतं मला, ते लाईट काढली ना, तिकडं जायचं होतं. एक तर मला काय माहीत नाही काय नाही ते, तरी बी कुणाला तरी घेऊन जाते नाही का. लांब या एका माणसाला जायला यायला 50 रुपये लागते. तर बरं असू द्या, काय बी असू द्या. हे बघा बहिणींनो, मला सपोर्ट करा बस. मी तुम्हाला काय द्या बघा, धनदौलत मागत नाही, काय नाही काय नाही. फक्त तेवढं फार्म देत जा, अंगुठा बस तेवढं करा. बघायचं तर बघा जा, आवडलं तर बघा जा. आणि हे बघा ह्याच्यावर काय जोर जबरदस्ती नसती. या आपलं आपलं मन असते हे का नाही. करायचं का नाही करायचं, लाईक करायचं का नाही करायचं, आपली आपली मर्जी असते. परी माझ्यावर दया करा, एवढंच माझं म्हणणं आहे. त्या बहिणीवर तुमच्या दया करा. मी मनापासून तुम्हाला बहीण आणि भाऊ मानलेले, आणि मला कळत आहे तसं मी सगळ्या जगाला बहीण भाऊच मानते. माझी सख्याला तर मी जीव परान लावलेलाच आहे. सख्याला तर मी माझं रक्त आटवलेलं आहे आणि जीव परान लावलेला आहे. पण आता तुम्ही मला भेटलात, 4 महिने झालं भेटलात. 4 महिने नाही, या लॉकडाऊनपासून तुमचे व्हिडिओ लय बघितलेले आहेत मी. लय 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 खरंच मी खोटं नाही सांगत. लय बघितलेले आहेत मी तुमचे व्हिडिओ, मी खोटं नाही सांगणार. आणि मी ह्या बघा खऱ्याने व्हिडिओ काढते. आणि माझ्या हाताने लय मोठी गलती झालेली आहे बघा. यूट्यूब बाबाकडून मॅचेस आला होता, त्या यूट्यूब बाबाकडून मॅचेस आला होता की तुम्ही कॉपीराईट केली. तर म्हणलं बाय कसली कॉपीराईट काय हे, मला काय कळतं का हो. आता अनाडी अनपडला काय कळणार कॉपीराईट हे ते, मला काहीच कळत नाही. तर पोरगी मग तिचाच आहे ना हे फोन नंबर, त्या ह्याच्यावर आयडीवर तिचाच आहे ना. मला तर काय मोबाईल बी नाही, फोन बी नाही, त्यांचंच आहे सगळं. तर मग हे बघा तिकडून मग मॅचेस आलं तर पोरगी मला वरडायला लागली काय काय केलं कॉपीराईट. म्हणलं बाई मी काय केलं असं. तर बघा मी इथं किचनमध्ये बसून हळद कुंकू भरत होते, आणि हळद कुंकू भरत मी व्हिडिओ करत होते. मग व्हिडिओ करत काय झालं, त्या आमच्या बारक्या पोराने काय केलं, मोठा आवाज केला गाण्याचा. आणि मला उठायचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याला बोलूच तर करूच तर मला उठ करूच तर ते गाणं ह्याच्यात रेकॉर्ड झालं बघा हे आपलं व्हिडिओमध्ये. आणि मग ते म्हणले तुम्ही कॉपीराईट केले. आणि ते 2-3 दुसरे बी गाणे मला येत पण नाहीत ना. बघा आपलं दुसऱ्यांचं ऐकून शिनी नाही का, ते खंडोबाचं ते थोडंसं बोललेलं 2 शब्द, आणि असं 2 ते 5-6 आहेच माझं. त्या बघा मी अशी चूक आता अशी नाही करणार. यूट्यूब बाबाला पण सांगते मी अशी चूक नाही करणार वापस. आता गलतीनं होऊन चाललं. आता लेकरं तिकडं अचानक मध्ये चालू करते TV, आणि त्यांना बोलूच तर करूच तर ह्याच्यात रेकॉर्ड होते. आता मला क्षमा करा, काय बी असू द्या मला क्षमा करा, काय बी असू द्या मला क्षमा करा. पण मला सावध केलं ना ते बरं केलं. म्हणजे मला कळलं तरी ना असं गाणं बिणं आवाज आलेला नाही पाहिजे. मला कळलं तरी ना यूट्यूब बाबा, मला कळलं तरी ना तुम्ही मॅचेस दिला म्हणून मला कळलं. पण आता असं तर नाही होणार. आणि जरी तसं आणि मी बघायला पाहिजे होतं ना, बघूनच व्हिडिओ टाकते. परी ते बघूनच व्हिडिओ मी नव्हता टाकला, असाच टाकला. चला मग ठेवते बहिणींनो, ठेवते. आता दुसरं हळद कुंकू नाही भरणार, एवढंच भरणार आहे. आणि माझी मी तयारी करून मी जाणार आहे. ती लाईट कापली तिकडं जाणार आहे. बहिणींनो मला आशीर्वाद द्या, आणि माझा पण तुम्हाला भरभरून आशीर्वाद आहे. जे बी माझे व्हिडिओ माझ्या माता बहिणी बघतात ना, भाऊ बहीण बाळगोपाळ जे बी बघतात ना, त्याला माझा मनापासून आशीर्वाद आहे, मनापासून. आणि माझा आशीर्वाद खरंच लय चांगला आहे. चला ठेवू का बहिणींना, बघायचा व्हिडिओ माझे कुठं मोठा तरी असते हो, माझे व्हिडिओ लहानच असते. तर ठेवते बहिणींना, ठेवते. आता हे बघा एवढं भरून पॅकिंग करून ठेवते आणि जाते तिकडं. हे टाकते मी व्हिडिओ.